नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील तुमचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीचा पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. मेचा पहिला आठवडा. द्वैभाषिक राज्यामुळे कोल्हापुरात कमालीची अस्वस्थता पसरली होती. संयुक्त महाराष्ट्राशिवाय सामान्य जनांना चैन पडत नव्हतं. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरचं कोल्हापूर महत्वाचं शहर. त्याचा निपाणी, बेळगाव, कारवार या भागांशी घनिष्ठ संबंध. हा प्रदेश कर्नाटकात गेल्यानं छत्रपती संभाजी सारख्या स्वाभिमानी असलेल्या कोल्हापूर भूमीचे हातपाय तळातूनच क्रूरपणे तोडल्यासारखे झाले होते. या तुटलेल्या भागाचे आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक संबंध कोल्हापूरशी घनदाट होते. कोल्हापूरच्या दक्षिणेला असलेल्या कागल, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांचे तर पाहुणे रावळे या भागात खूप होते. तो भाग कोल्हापूरला आपले अंगण वाटत होता आणि त्या भागाला कोल्हापूर शहर हा आपल्या घराचा दिवाणखाना वाटत होता. त्यामुळे कोल्हापूर भाग जखमी वाघासारखा गुरगुरत होता. द्वैभाषिक राबविणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर जनतेनं कोल्हापूर बंद केलं होतं. या पाठीमागची हृदय भावना यशवंतरावांना कळत नव्हती असं नाही, पण त्यांचा इलाज खुंटला होता. अशा स्थितीत मूळचे महाराष्ट्रातील असलेले आचार्य विनोबा भावे अखिल भारतीय सर्वोदय संमेलन कोल्हापुरात घेत होते. सीमा प्रश्न आणि द्वैभाषिक राज्याचे प्रश्न त्यांना गौण संकुचित वाटत होते. 6 मे 1958 रोजी त्यांचं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील कुस्त्यांच्या मैदानात सर्व जनतेसाठी भाषण होतं. ते ऐकण्यासाठी मी उत्सुकतेने गेलो. प्रचंड गर्दी उसळलेली. गंभीर आवाजात विनोबाजींचं भाषण सुरू होतं. ते मानवी आदर्शाचा अतिव्यापक पातळीवर बोलत होते. पहिली 15-20 मिनिटं त्याच विषयावर बोलले. लोक अस्वस्थ झाले. त्यांना वाटत होतं ते सीमा प्रश्नावर आणि द्वैभाषिकावर आपले 4 शब्द खर्ची घालतील. तसे त्यांना 15-20 मिनिटांनी जाहीरपणे सुचवण्यात आलं होतं. पण आरंभी त्यांनी निग्रहाने त्याचा नकार दिला. हे प्रश्न एवढे महत्वाचे नाहीत असं 1-2 वाक्यात सांगितलं. मग लोकांनी आरडाओरड सुरू केला. तरीही विनोबाजी बोलू लागले. लोक आणखी खवळले. त्यांनी निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. त्यात विनोबाजींचे भाषण ऐकायला येईनासं झालं. सभेचे सगळे श्रोते उठून उभे राहिले. स्टेजच्या दिशेने आरडाओरडा करू लागले. कुणी सर्वोदयी कार्यकर्ते विनोबाजींच्या कानी लागून त्यांना सीमेच्या आणि द्वैभाषिकाच्या प्रश्नावर आपले मत सविस्तर सांगण्याची विनंती केली. त्यांनी मान हलवली. मग सर्वोदयी कार्यकर्त्यानं माईक हातात घेऊन मोठ्यानं सांगितलं की शांत व्हा, शांत व्हा. बाबा आपले विचार मांडून झाल्यावर शेवटी सीमा प्रश्नावर, द्वैभाषिकाच्या प्रश्नावर आपले विचार मांडतील. आपण सर्वांनी बसून घ्या. बाबांना त्यांचे विचार मांडू द्या. संयम पाळा. पण त्यांचं कुणी ऐकलं नाही. दंगा अधिकच वाढला. विनोबाजींचे भाषण बंद झालं. संतापलेले लोक चालते व्हा अशा घोषणा देऊ लागले. आचार्य विनोबांची कृष्णमूर्ती उभी राहिली आणि त्यांनी मान खाली तुकून दोन्ही हात जोडले. कपाळाला तसेच भिडून जाताना जनार्दनाला नमस्कार केला. हळूहळू स्टेजच्या पायऱ्या उतरून त्यांनी सभेकडे पाठ फिरवली आणि निघून गेले. मला अतिशय दुःख झालं. कोल्हापुरात एक महान ऋषीचा अपमान झाल्याची जाणीव झाली. त्यांची सभा बंद पाडली. कोल्हापुरातून चालते व्हा अशा घोषणा दिल्या. विनोबाजी त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन परत गेले. तसाच बोर्डिंगवर आलो. बोर्डिंगवर जेवण बंद असलं तरी प्रत्येकाच्या खोल्या त्याच्या ताब्यात होत्या. पुढील वर्षी राहू इच्छिणाऱ्या मुलांनी त्या खोली भाडं देऊन आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. सुट्टीत काही काम करून 4 पैसे शिक्षणासाठी मिळवणारे माझ्यासारखे 4-5 विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहत होते. बाहेर कुठेतरी जाऊन राईस प्लेट खात होते किंवा बाहेरून ब्रेड आणून खोलीवरच आमटी भात करत होते. बोर्डिंग तसं निवांत होतं. खोलीवर मी एकटाच होतो. अंथरुणावर पडलो. पडल्या पडल्या सभेचं सगळं चित्र मनासमोर दिसू लागलं.
गेल्या 2-2.5 वर्षात सरोदयचे माझे आकर्षण कमी झाल्याचं स्पष्ट कळून आलं. 54-55 मध्ये सरोदयानं आपण किती झपाटून गेलो होतो याची आठवण झाली. आज सगळा बदलून गेलेलो. त्यावेळेचा खादीचा पोशाख, डोईवरची खादीची टोपी, नुसते अर्धा इंच ठेवलेले डोईवरचे केस, सगळं गेलं होतं. खादीचा पोशाख सारखा मळत होता. त्याला साबण जास्त लागत होता. इस्त्री केली नाही, भट्टीला दिला नाही तर तो कायमचा मळकट दिसत होता. सुताला पीळ फारसा नसल्यानं लवकर फाटत होतं. एकदा फाटला की शिवता येत नव्हता. त्यामुळं मला तो परवडेनासा झाला होता. आदर्शापेक्षा वास्तव महत्वाचं वाटत होतं. टोपी घालणं जुनेपणाचं वाटत होतं. सगळी मुलं टोपी घालत नसत. खेड्यातून येणारा एखादा कॉलेज विद्यार्थी पहिले काही दिवस टोपी घाले, मग तिला रजा दे. मला इतरांपेक्षा वेगळं राहणं नको वाटे. मी केस अधिक वाढवले तरी मर्यादेच्या बाहेर ठेवले नाहीत. भांग पाडता येतील एवढे वाढवले. त्यांना नेमानं तेल लावू लागलो, भांग पाडू लागलो, 4 जणांसारखा राहू लागलो. रत्नागिरीच्या वास्तव्यात सरोदयातील बहुसंख्य माणसं सामान्य माणसासारखीच रागलो बसलेली आहेत याचा अनुभव आला होता. नंतरच्या 2-2.5 वर्षांच्या काळात भूदानाचं नि सरोदयाचं चित्र पालटलेलं दिसलं. भूदान चळवळीत विनोबाजींना जमीन मिळते आहे, पण ती जमीन चांगली मिळत नाही. कज्जे खेकडे असलेली, माळरान बरड, काही न पिकणारी अशी जमीन मिळते आहे. विनोबाजी ही दान केलेली जमीन काही प्रत्यक्षात नजरेखाली घालत नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांकडे ती सोपवतात आणि पुढे निघून जातात. आणि मग मागं मारामाऱ्या सुरू होतात. विनोबाजी आले की त्यांचा आदर्शांचा, वक्तव्यांचा प्रभाव सामान्य माणसांवर पडतो. त्या भावनेच्या भरात तो विनोबाजींना आपली भूमी दान करतो. पण ते निघून गेल्यावर वास्तव पुन्हा सुरू होतं. फेरवाटप नीट होत नाही, त्यात फसवाफसवी होते. असे अनेक अनुभव ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत होते. सामान्य माणसाचा मूळ स्वभाव जात नाही याची जाणीव पक्की होत गेली होती. गरिबीवरचे वेगळे उपाय शोधले पाहिजेत असं वाटत होतं. वास्तव आणि आदर्श यांतील तफावत दिसत होती. सामान्य माणसाचे जगण्याचे काही प्राथमिक प्रश्न असतात. ते सोडवणं त्याच्या निकडीचं असतं. त्याच्याशिवाय जगता येणं अशक्य आहे. त्याला आदर्शाचं आकर्षण नसतं असंही नाही. त्याच्या शक्ती या प्राथमिक जगण्याचे प्रश्न सोडवण्यात खर्ची पडत असतात. आदर्शाच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती संपुष्टात आलेल्या असतात. अशा वेळी सर्वांचे व्यापक हित वगैरे साधणारे विचार फार दूरचे वाटतात. घर प्रत्यक्ष जळत असताना शांत मनानं, संयमानं सगळं हाताळत राहणं त्याला अशक्य होतं. प्रश्नात गुंतलेले वास्तव आणि त्यातील सामान्य माणसाचे राग, लोभ, डाव, प्रतिडाव, मतलबीपणा, स्वार्थ, धूर्तपणा, बनवेगिरी हीच प्रथम सामान्य माणसाला जाणू लागतात. त्यांनाच तो प्राथमिक प्रश्न सोडवताना तोंड देत असतो. म्हणून थोरांचे व्यापक मानवतावादी विचारही तो धुडकावून लावतो. पोटापाण्याचं काय तो बोला असा खडा सवाल त्यांना करतो. समाजात सर्वत्र शांतता असताना, स्थिरता असताना, निकराचे ज्वलंत प्रश्न नसताना तो एरवी विनोबाजींसारख्यांना देवतुल्यच मानत असतो. पण निकराच्या वेळीही हा देवदूत सामान्य माणसाला शांत, संयमी राहायला सांगतो आणि प्रत्यक्ष यातनांनी तो मरत असताना देह का टाकून देण्याचाच लायकीचा आहे असे सांगतो, हे पटणं सामान्य माणसाला अशक्य होतं. विनोबाजींना म्हणूनच जनतेने परत जाण्याविषयी सांगितलं. ते परत गेले. ते लोकनिष्ठ नाहीत, ते निग्रही आत्मनिष्ठ आहेत, म्हणून ते परत गेले. प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर हेही लोकनिष्ठ नाहीत, ते तत्वनिष्ठ आहेत. लोकांनी माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा असे म्हणणारे आत्मनिष्ठच आहेत. म्हणून त्यांनाही निवडणुकीतनं लोकगंगेनं बाहेर काढलं. दौलतरावजी निकमही पक्षनिष्ठच होते, लोकनिष्ठ राहिले नाहीत, म्हणून निवडून आले नाहीत. ज्याला लोकांचं नेतृत्व करायचं आहे त्यानं लोकनिष्ठ राहून चातुर्यानं काम केलं पाहिजे. आत्मनिष्ठ ऋषितुल्यांनी, तत्वनिष्ठ विचारवंतांनी, पक्षनिष्ठ शिष्टवंतांनी निकराच्या वेळी नेतृत्व करू नये. सूत्र लोकनिष्ठ सेनापतीकडे द्यावेत, कारण तो शांततेचा काळ नसतो, लढाईचे दिवस असतात. मन भरकटत होतं. जीवनाविषयी काही नवनवं कळल्यासारखं वाटत होतं. नव्या नव्या कळण्यातून पुन्हा नवे नवे प्रश्न उभे राहत होते. या सगळ्यांमध्ये साहित्यिक नेमका कुठे असतो
त्याचं साहित्य तर आत्मनिष्ठ असतं. या आत्मनिष्ठेचा काही संबंध असतो की नाही? मग शांततेच्या काळात वेगळी साहित्य निर्मिती का होते? व्हावी काय? अशा असंख्य प्रश्नांची प्रचंड गर्दीची सभा मनाच्या मैदानात चालली होती. प्रश्न उठून आरडाओरड करत होते. सकाळी उठलो तेव्हा कुठं विचार सुरू झाले, कुठं थांबले, झोप कधी सुरू झाली आणि स्वप्न कधी पडू लागलं. जागेपणीचे विचार कोणते आणि स्वप्नातले विचार कोणते, काहीच पत्ता लागला नाही. एका गोंधळातून उठून जागा झाल्याची भावना मात्र सकाळी होत होती. किरकोळ कामं संपवून 9-10 मेला घरी कागलला गेलो. परीक्षेचा अभ्यास, शिकवण्या, लायब्ररी, इतर कामं या गडबडीत घराकडे लक्ष नव्हतं. सुट्टीवर आल्यावर कळलं की हिरा नांदायला गेली आहे. 8-10 दिवस झाले होते. आई आपल्या जावयाकडे आणि त्याच्या कर्त्या बहिणीकडे जाऊन आली होती. हिराची खणखणीत झालेली प्रकृती त्या दोघांना घराकडे बोलावून दाखवली होती. निवळ झालेली तिची काया बघून तिचा नवऱ्याचा उत्साहही वाढला होता. आपली बायको रूपानं चांगली आहे याची निरोगी जाणीव शंकरला झाली. मोठ्या आनंदानं तो हिराला घेऊन गेला. हिरा आता एनविशीत होती आणि शंकर 23 वर्षांचा होता. शंकरच्या बहिणीला वाटलं असावं, बरं झालं एक कणखर माणूस कामाला आलं. कोल्हापुराहून आल्यापासून हिराला चांगलं वाटत होतं. शांतपणानं, स्थिर बुद्धीनं, पण रोजगारी बायकांबरोबर ती कामं करू लागली होती. आईनं तिला आता चांगली राहा, माती अजिबात खाऊ न ग म्हणून कळवळून विनवणी केली होती. हिरालाही नव्यानं सुरू होणाऱ्या संसाराचा आनंद झाला होता. सगळं ऐकून मला बरं वाटलं. हिरा गेल्यावर रोजच्या कामाच्या नव्या वाटण्या केलेल्या. शिवा 17-18 वर्षांचा होता. दादाच्या हाताबुडी तो मळ्यातील कामं करत होता. मोठ मारू लागला होता. पुरुषी ताकद पणाला लावणारं ते काम होतं. त्या कामात शिवा तयार झालेला. बापियात त्याची गणना होऊ लागलेली. हिरा नांदायला गेल्यावर तिच्या जागी धोंडूबाईची नेमणूक न करता आईनं एकदम सुंदराची नेमणूक ढोरं आणि शेरडं यांच्याकडे केलेली. सुंदरा 13-14 वर्षांची, लक्ष्मी 10-11 वर्षांची. तिला घरातल्या कामासाठी, स्वयंपाक पाण्यासाठी हाताबुडी घेतली. 5-6 वर्षांची झालेली अन्सा आणि 3.5-4 वर्षांचा झालेला दौलत एकमेकांच्या संगतीनं खेळू लागली होती. दुसरीची परीक्षा दिलेला आप्पा त्यांच्या खेळात मिसळत होता आणि त्यांच्यावर देखरेखीची नजरही ठेवत होता. तिघजण मिळून मळ्याकडे जात होती. संध्याकाळी 4 वाजताच आई त्या तिघांना घराकडे पुढं लावून देत होती. हेतू असा की हळूहळू चालत रमत गमत पोरांनी दिस बुडायच्या आत घर गाठावं. धोंडूबाई घरातली कामं बघत सावलीला ठेवली होती. आई मला म्हणाली, अंदा, तुझी सुट्टी सुरू झाली. हिराचं नाणं आता नव्यानं सुरू झालं. इकडं तिकडं करत तिला एखादं पोर झालं की तिचा संसार सुरळीत होईल. धोंडीला आता 16 वर्ष सुरू झाले. ती नातीदुती झालीया. तिच्या लग्नाचं आता ह्या वयात बघितलं पाहिजे. राहू दे की 1-2 साल. आताच काय गडबड उडालीया. नगर बाबा, तिच्या मागोमाग सुंदरी 1-2 वर्षात लग्नाला येईल. तिच्या मागोमाग लक्षी. एकीला उशीर झाला की बाकीच्या दोघांसनी बी तसाच उशीर होईल. पोरीसनी जाग काय कुणी तयार ठेवलेल्या नसतात. हुडकायला सुरुवात केली तर आधी महिनाभरात बी मिळत्यात न कधी वरीस वरीस बी उलटून जात्या. तवा येळसरी धोंडीचं लगीन झालं पाहिजे. धोंडीला विचारलंस का? तिला काय विचारायचं? लेकीची जात आहे. आईबा बांधतील त्या दावणीला चारा पाणी खात, वाटणीची कामं वडत, पोरा बाळासनी जन्म देत राहील. आई, धोंडी अजून धाकटी दिसते ग. नाही रे बाबा, नातीदुतीले घरात ठेवणं म्हणजे दारूचं कोठार आगीजवळ ठेवण्यासारखं प्रकार आहे तो. या बाबतीत काय सांगू नका बघ. कोल्हापुरात तू 1-2 वर्ष काढलीस. त्या बोर्डिंगात आपल्या जातीगोतीची पोरं रगडून येतात. त्यातलं एखादं जमते का बघ. त्यांची सोयरीक जमणार नाही. ती पोरं अजून शिकणारी आहेत. त्यासनी आताच लग्न करायची नसतात आणि शिकल्यावर त्यासनी शिकलेल्या बायका लागतात. आताशा आपल्या जातीत पोरी 5वी-7वी शिकलेल्या मिळू लागल्यात. माझ्या साऱ्या बहिणी तर पार अडाणी. शिवाय चांगलं जागा आलं तरी आपल्याला घरात हुंडा द्यायला, लग्न करून द्यायला, दागिने घालायला फुटका पैसा बी नाही. शिकलेला राहू दे, निदान कुणबावा असला तरी घरचा थोडा तरी मळदावा असलेला बघ.
दादाला धोंडूबाईच्या लग्नाबद्दल बोललीस का? त्याला काय कळत नाही? आण सोडून शान खातोय तो, आई ताडदिशी बोलली. मी चरकलो. अगं सरळ सांग, घरात काय काय चाललंय मला नीट कळू दे तरी. मग पुढं काय करायचं ते ठरवायला बरं. तुळशीचे लग्न झाल्यापासनं 56दा त्याला सांगितलं. बशाबाई लागत नुसता मळ्यातच बसतोय. मी पुन्हा एकदा विचारून बघतो. कुठं आलं जाग तर बघूया. पै पाहुण्याच्या कानावर घालूया. तू एकदा फासणूक विचार, बघ काय म्हणतोय ते. आईचा दादावरचा राग धुमसत होता. मला जुनी आठवण झाली. आईकडे बघत मी तिला विचारलं, तू पुन्हा एकदा गावठी औषध खाल्लंस वाटतं? नको तर. म्हातारपणी बी पोरं जन्माला घालत बसू का? आणि जीवाला काय झालं असतं तर? तसं मारायचं ते असं मेलो असतो, एवढंच झालं असतं नव. मग असंच करत राहणार? प्रसंग पडला तर करावंच लागतं बाबा. परत्या देव भगवानालाच लाज वाटायला लागली आणि त्यानं माझं दार लावलं. आणि काय सांगू तुला, किती लाज सोडू. मी मुकाट झालो. तरी मनोमन बरं वाटलं. दौलत हा माझा शेवटचा भाव ठरणार होता. आईचा तसा दादा बरोबर अबोला होता. रत्नागिरीहून मी आल्यापासून बघत होतो. पण त्या अबोल्याविषयी मी काही विचारित नव्हतो. त्याची काही कारणं मला माहीत होती. अबोला सोडला तर सगळं ठीक चाललं होतं. अबोल्यामुळं आई दादाच्या मधली भांडणं कमी झाली होती, हे एक बरंच झालेलं. म्हणून मी आणि बाकीची भावंडही गप्पच होतो. गेल्या 2-3 वर्षात दादा थकल्यासारखा झाला होता. त्याच्या पोटातल्या कळा वाढल्या होत्या. सकाळी तो पित्ताच्या उलट्या बोट घालून करत होता. दिवसभर करपट ढेकर येत होत्या. मळ्याचा फाळा ठरून मिळाला होता. तरी मालकानं वरच्या कोर्टात एक आणि खालच्या कोर्टात दुसरा असे 2-2 दावे केले होते. तिथं दादा खेपा घालत होता. कोल्हापुरात आल्यापासून कधी मधी मी बी तारखांना हजर राहत होतो. एवढं होत आलं तरी दादाला आपलं तोंड आवरता येत नव्हतं. पथ्यपाणी सांभाळायला जमत नव्हतं. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांचं औषध पाणी चालूच होतं. पोरांना आणि आईला काहीतरी निमित्त साधून शिव्या देणं दादाचं चालूच होतं. शिव्या जास्तच वाढल्या होत्या. पोर आता मोठी झाली होती. शिवा, हिरा, धोंडू, सुंदरा, लक्ष्मी यांना कळत होतं. त्यांना त्या शिव्यांनी राग येत होता. मग ती एखाद्या वेळेस उलटून बोलत होती. आप्पा, अन्सा, दौलत अजून लहान होते. तरी त्यांना त्यांचे पाय फुटले होते. आईच्या आबोल्यामुळं दादाचं धुमसणंही सुरू होतं. मग काही निमित्त मिळालं की तो शिवीशिवाय बोलत नसे. त्यामुळं भावंड अधिकच चिडत होती. मी कागलला सुट्टीवर असलो तर त्याला थोडासा आवर बसत होता. दादाला समजुतीनं सबुरीनं घ्यायला सांगत होतो. कधी त्याचा परिणाम होई नि कधी मलाही न जुमानता दादा बोले. दिवस रखडत होते. दुपारच्या मोठ्या धरलेल्या. दादा मोटेवर. कपडे धुण्याच्या निमित्तानं मी पाटावर गेलो. कपडे धुता धुता दादाशी बोलू लागलो. दादा, आई धोंडीचं लगीन करायचं म्हणते. करा जावा, नाहीतर हिरे ढकलून द्या जावा तिकडं. आईचा विषय काढल्यावर दादा वैतागून बोलला. मग धोंडूबाईनं एकटीनंच काय पाप केलंय? आम्ही सगळीच जाऊ त्या मुलांकीच्या डोह्यात जीव देतो. आरा अंदा, हिनं माझ्या काहीतरी गणागोताला कवाजवळ केलंय काय? धोंडूसाठी जागा हुडकायला मी कुठे जाऊ? कुठं नाहीत माझं गणगोत. प्रसंग पडला आता हुडकायला नको का? आणलं हुडकून तर हिला पटतील का ती? माझ्या गणगोताला हिनं कवा तरी चांगलं म्हटलंय का? या घरात एक दिवस तरी कुणी माझं पै पाहुणं आल्यात काय? आलं तर कडाकडा बोलून दुपारच्या आत त्यासनी वाटायला लावत्या. मग कुठं बघू मी आता? मग मी नी आई बघून काढावा का एखादा जागा? धोंडूचं लगीन तर केलंच पाहिजे. काढा की जावा. तेच म्हणतोय मी. माझ्या घरात कुणी मानलं असतं तर मी बी जागा हुडकली असते की. आता तू थोरला आहेस. तुझ्या हिशोबानं तू वागत असेल तर तसं कर जा. सगळी अडचण मला समजून आली. आई दादाचं भांडण फार खोलवरचं होतं. ज्या सासूरवासात आई कळू लागल्यापासून नांदायला आली त्या काळात तिला दादाच्या बहिणीनं जाच केलेला. दादाच्या चुलत भाऊबंदात सतत भांडणं, मारामाऱ्या चालत होत्या. मुलखाचे वाण म्हणून भाऊबंद सगळ्या गावाला माहित होते. अशांचा गोतावळा आईला नको होता.
आधार म्हणून तिनं आपले 2 भाऊ जवळ केलेले. त्यांच्याशिवाय तिलाही माहेरचं दुसरं कुणी नको होतं. दादाचे गणगोत कधी माझ्या लहानपणी क्वचित येत, पण दादा त्यांच्याकडं फारसा कधी गेला नव्हता. दादाचा एक मामा, एक मावशी कर्नाटक भागात राहत होती. दादा त्यांच्याकडे एकदा दोनदा गेल्याचे आठवत होतं. त्यानंतर संबंध राहिले नव्हते. थोरल्या आत्तीला एक मुलगा होता, पण त्याचं लग्न झालं होतं. धाकट्या आत्तीला एकुलती एक मुलगी होती. त्या दोघी जात येत होत्या. थोरली आत्ती तर शेजारीच राहत होती आणि कष्ट मजुरी करून खात होती. धाकटी आत्ती 4-5 मैल अंतरावर असलेल्या सिद्धरनेरली खेड्यात राहत होती. सगळी जिकडे तिकडं मोलमजुरी करून खाते. घरात कोणताही पाहुणा परवडत नव्हता. त्याच्यासाठी अन्न वेचावं लागत होतं. मळ्यातील नि घरातील कामं त्यांच्यामुळं खोळंबत होती. अशा परिस्थितीत काय असेल ते काम करून पाहुण्यानं जावं असं आईला वाटत. पण पाहुणा थकलेला असे. आला तसा एखाद दिवस राहून बघत असे. पण आई तडक फडक वागे. पाहुणा नाराज होऊन जाई. आईचे बाकीचे पाहुणेही कुणी येत नसत. कधीतरी थोरला मामा येई नि एखादा दिवस राहून जाई. आईला तो विरंगुळा होता. धाकटा मामा गावात असल्यानं येत होता, भेटत होता आणि जात होता. दादाच्या स्वभावात तडातडा गाव हिंडणं नव्हतं. त्याला अशा गोष्टी जमत नव्हत्या. रोजचं टाकीचं काम अटळ असलं तरी करावं. इसवाटाची दुपारची गाढ झोप काढावी असं त्याच्या अंगवळणी पडलेलं. मुलीसाठी जागा बघत हिंडण्यानं जीवाला नि शरीरालाही खूप हेलपाटावा लागेल. वेळच्या वेळी खाणं नाही, झोप नाही की विश्रांती नाही. माणसं कुणी वेळच्या वेळी भेटतीलच असं नाही. भेटली तर नीट बोलतील असं नाही. पडती बाजू घेऊन बोलावं लागल, विचारावं लागल. ते सगळं जमणं शक्य नव्हतं. पण हे आता तो घरात कुणाला सांगू शकत नव्हता. दुसऱ्या कुणी पुरुष माणसाला जागा हुडकायला लावून देऊ शकत नव्हता. एवढा तो विचारही करत नसावा. त्याच्या स्वभावात एक कायमचा आळस मुरला होता. चाकोरीच्या बाहेर कधीही नवं काम निर्माण झालं की तो वैतागत होता. धोंडूला जागा हुडकणं ही त्यातलंच एक जिकिरीचं काम होतं. आतापर्यंतची थोरली अनसा नि हिरा यांची दोन्ही लग्न अनायासाने झाली होती. आईने आपल्या गणगोतात ती केली होती. धोंडूबाईच्या लग्नाला नात्यात कुणी लग्नाचा पोरगा दिसत नव्हता, त्यामुळे अडचण झालेली. मी आईशी बोलणं केलं. आमच्या भाऊबंदाचा आणि आमचा गोतावळा नातेसंबंध कुठं कुठं आहेत हे आईपाशी बसून शोधू लागलो. त्यांची नावं, आडनावं, गावं यांची यादी करू लागलो. पण आईनं दादाच्या भाऊबंदांचा निम्मा गोताळा बाद ठरवला. त्यात भाऊबंदाच्या घरच्या पोरी दिलेल्या होत्या किंवा तिकडच्या पोरी इकडं भाऊबंदात आणलेल्या होत्या. भाऊबंदांचं जुनं वैर दोन्हीकडच्या मनात जळजळत होतं. वरून सगळे कामाधामापुरते व्यवस्थित वागत. या घराण्याचा वांडपणा प्रसिद्ध होता. इकडं आलेल्या किंवा तिकडं दिलेल्या पोरी जाता येता इकडं तिकडं लावालावा करतील नि लेकीच्या जन्माचं वाटोळं होईल अशी आईच्या पोटात भीती होती. त्यामुळं त्या गोतावळ्यात जागा बघायचंच नाही असा तिचा ठाम निर्णय. शिवाय कागलगावच्या आसपासच कुठंतरी पोरी द्याव्यात. 7-8 मैलांवरच्या खेड्याच्या रिंगणात त्या कुठंतरी असाव्यात असं तिला वाटे. तिचा त्यात हिशोब होता. लांबच्या खेड्यापाड्यात जायला गाडीवाटा आणि पायवाटा यापेक्षा वेगळे मार्ग नव्हता. मोठ्या गावांनाच मोटारी जात होत्या. अशा मोठ्या गावांना मोटारीनं जाणं आमच्या घरादाराला खर्चाच्या दृष्टीने परवडण्यासारखं नव्हतं. घराचं वळणही खिडवळ. शहर, मोठी गावं यात ते बसणारं नव्हतं. 7-8 मैलांच्या परिसरात उठलं की पायी चालत जाता येत होतं. लेकी तालुक्याच्या बाजाराला येऊन भेटून जाऊ शकत होत्या. लांबच्या गावात होणारा सासूरवास, छळ, मारपीट यांचा पत्ता लागणं कठीण असतं. त्यासाठी जवळची गावं सोयीची असतात. कुणी ना कुणी येऊन कानगी देऊ शकतं. मधनं मधनं जाऊन लेकीला बघता येतं. तिला मानसिक आधार देता येतो. जवळीक राहते असं तिला वाटे ते खरंही होतं. ज्या गावांना पै पाहुणे होते, नातेसंबंध होते तिकडं मी सायकलीवरनं पहिल्यांदा फेऱ्या टाकल्या. गणगोत हुडकून काढले. मलाही ते त्या अगोदर नीट माहीत नव्हते. कारण वाचून कुठं जाणं येणं घडत नव्हतं. पाहुण्यांचंही तसंच. जे ते आपापल्या जागी पोटासाठी राबतेलं, कष्ट करून खातेलं.
तसं कुणाकडे जायला परवडत नव्हतं आणि कुणाला आपल्या घरी पाहुणचार करायलाही परवडत नव्हतं. त्यामुळं कामं झाल्यावर चहा पिऊन उठावं लागे. एक एक गणगोताला तर गावात जाऊन त्याचं शेत कुठे आहे, कुठं रोजगाराला गेले आहेत, याची शेजारी पाजारी चौकशी करून तिथं गाठावं लागे. सगळीकडे दारिद्र्य गच्च भरून राहिलेलं. वाटत होतं, कशाला या माणसांची लग्न करायची? यांनी तरी कशासाठी करून घ्यावीत? काय यांच्या जन्माचा चव नाही. घाटमाट पोटासाठी वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्यासारखी यांची गत. या मातीत राबत्यात राबत्यात नि एक दिवस ह्याच मातीत मरून जातात. शेणारानातल्या किसवाडांसारखा ह्यांचा जन्म. तरीही प्रत्येक जण गावात घर नाही, निदान झोपडं बांधण्याचा प्रयत्न करत होता. धोतर नाही, निदान लंगोटी विकत घेत होता. दोन नाही, निदान एक वक्ताला जेवत होता. पण संसार हा करतच होता. प्रत्येकाला बायको नाही तर नवरा हा हवाच होता. घरात अन्नाचा कण नसला तरी पोराबाळांनी पोट पिकवावीत असंच वाटत होतं. त्यातलाच एखादा मुलगा धोंडूबाईसाठी तयार होतोय काय हे मी बघत होतो. आपल्या बहिणींची वेळच्या वेळी लग्न झाली पाहिजेत, त्या जमेल तेवढ्या चांगल्या घरात पडल्या पाहिजेत असं मनोमन सारखं वाटत होतं. जागा बघायला मी प्रथम जावं असं आईलाही वाटत होतं. कॉलेजला जात असल्यामुळं माझ्या अंगावर धडसे आणि स्वच्छ कपडे होते. मळ्यातील कामं पूर्वीसारखी रात्रंदिवस करत नसल्यामुळं मी आंघोळ पांघोळ रोजच्या रोज करत असल्यामुळं त्वचेवर नितळपणा आला होता. जळकेपणा निबरपणा गेला होता. म्हटलं तर भाड्याची सायकल घेऊन मी जात होतो. खेड्यात सायकलवरनं येणारा माणूस हा तालेवार सुधारलेला समजला जाई. माझ्या कपड्याकडं आणि माझ्या अंगावरच्या रयेकडं बघून खेड्यातल्या लोकांचा मजविषयी आणि माझ्या घरादाराविषयी चांगला समज होणार होता. त्याचा फायदा मला जागा हुडकताना घेता येणार होता. तसा चांगला जागा आला तर तिथल्या तिथं गावात हिंडून त्या घराविषयी चौकशी करायला आणि चावडीत जाऊन त्या घराच्या नावावर खरोखर किती जमीन आहे, तिच्यावर कर्ज वगैरे आहे की नाही, भाऊबंदकीची खेटकी तर नाहीत ना, याचीही चौकशी करायला माझ्या शिक्षणाचा, कपड्यांचा, सायकलीचा उपयोग होणार होता. मला तसा अनुभव येत होता. पण उलटाही अनुभव येऊ लागला. कपडे, शिक्षण, सायकल यांचा फायदा घेऊन जरा बऱ्यापैकी म्हणजे ज्याचा मळा आहे, ओली पाण्याखालची जमीन आहे, अशा जागांची चौकशी करू लागलो. पण आधी ते हुंडा किती देणार बोला, मग पुढची भाषा काढा, म्हणत होते. माझा भ्रमनिरास होत होता. वाटत होतं आपली बहीण देखणी आहे, रंगानं रूपानं उजळ आहे, स्वभावानं सौम्य गरीब आहे. तिला बघून कुणीही तरुण मुलगा पसंत करेल नि बाकी कशाचा विचार करणार नाही. पण मळेवाले, दोन वक्ताला जेवण खाणं बरं मिळणारे, गावात घर असणारे प्रथम हुंडा किती मिळणार यावर मुलगी बघायला जायचं की नाही हे नक्की करत होते. त्यांची मग्रुरी, स्वतःविषयीची बेफिकिरी, वागण्यातला हिवरटपणा बघून नि मुख्य म्हणजे माणूस बघण्यापेक्षा पैसा बघण्याची वृत्ती बघून मला त्यांचा वीट येई. त्या प्रकारची घरं बघायचं मी हळूहळू बंद केलं आणि आमच्या शिगची घरं बघू लागलो. लग्नाची सराई जोरात सुरू झाली होती. माझे सुट्टीचे मे जूनचे दोन्ही महिने संपत आले होते. तरी धोंडूबाईसाठी कुठं जागा जमून येत नव्हतं. जमली तर ह्या सराईत दिसात लग्न जमतात. वर्षभर कुणी शेतामळ्यातली कामं सोडून जागा बघत हिंडत नसतं. हिंडणं परवडत नसतं. त्यामुळं सुगी सराईच्या दणक्यातच लग्न जमून जात होती. धोंडूबाईला 3-4 ठिकाणचं जागा काढलं. माणसं बघायलाही आली. एक जागा आईला पसंत पडली नाही. धोंडूच्या पसंती नापसंतीचा तर प्रश्नच नव्हता. सगळं आई ठरवत होती. आमच्याशी चर्चा करत होती. 2-3 जणांचं शेवटी लग्नाचे कपडे, खर्चाचे पैसे म्हणजे हुंडा, लग्न आम्ही दारात करून देणं याचंच मोडलं. नुसती वाळती जमीन जरी असती तरी हुंडा सोनं मागत होते. लग्नाचा खर्च मागत होते. आम्हाला ते परवडत नव्हतं. एक घर काढलं होतं, तिथला मुलगा अगदीच मजुरी करणारा होता. जमीन नसलेला काळा लुकडा होता. त्याला कुणीच मुलगी देत नसावं म्हणून बरीच वर्ष बिना लग्नाचा राहिला होता. तो आईनं नापसंत केला. चिंता पडून गेली होती. लग्नाची सराई संपत आली होती. मला सिनियरचं वर्ष असल्यामुळं वेळेवर कॉलेजला जाणं, तिथल्या शिकवण्या, लायब्ररी सांभाळणं जरूर होतं. धडपडीला फळ आलं नाही म्हणून आई निराशेने काळवंडून गेली.
आता दिवाळीच्या सुट्टीतच धोंडूबाईसाठी जागा बघणं मला शक्य होणार होतं. 1 जुलैला मी नाईलाजानं कोल्हापुरास निघून गेलो. तर मित्रमैत्रिणींनो, कादंबरीच्या भागामधील आजच्या कथाभागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. असाच आपल्या चॅनलवर लोभ आणि प्रेम असू द्यात. धन्यवाद.